श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् समचरण सरोजं सान्द्रविमलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयवल्हासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुमुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया सदा हिंडसी कर्मटा वायास शिनशिल रे फुकटा विठ्ठल विनटा होय वेगी तुझे निसंगी नाडले बहु जन्म भोगिता नित्य ओहूं पूर्व विसरले ओम हो सोहून तिने जन्म बहुतांशी झाले सांडी सांडी हा खोटा चाळा नित्य स्मरे रे गोपाळा आढळ राहा रे तू जवळा मेघश्याम सावळा तुष्टेल न्याहाळिता परश्री अधिक पडसी अशी पत्री पापवाढ हिन्नले शास्त्री जप वक्त्री रामकृष्ण बापर महादेवीवर चिंतिपा तुटे एरझार स्थिर करी वेगी बिडार चरणी थार विठ्ठलाच्या तुझे निसंगे नाडले बहु जन्मभोगिता नित्य कोहूं विसरले ओम हो सोहूं येणे जन्म बहुतांशी झाले समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादानं चालू असणारा हा सत्संग आणि माऊली ज्ञानोबा यांच्या गाथीवरती चिंतन चालू आहे. त्याच्यामध्ये जे 8वं प्रकरण आहे, 8व्या प्रकरणामध्ये उपदेशपर नावाचं ही प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये वेशधाऱ्यांना उपदेश हा भाग आपण पाहिला. त्यानंतर आता मनाला उपदेश आणि त्यानंतर पुढे जनतेला उपदेश आहे, त्यानंतर मुमुक्षूंना उपदेश आहे. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे टप्पे उपदेशाचे 4 प्रकार केलेले आहेत माऊली ज्ञानोबा यांनी आणि त्यातील वेशधाऱ्यांना उपदेश या भागावरती आपण त्या ठिकाणी चिंतन केलं. आता या ठिकाणी मनाला उपदेश या भागावर माऊली ज्ञानोबा यांचा हा वैकुंठवासी हरिभाऊ पाटील दाताळकर यांच्या श्रीसार्थ ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग गाथीतील 199 नंबरचा अभंग आपण या ठिकाणी चिंतनाकरता घेतलेला आहे. सर्व साधू संतांनी या ठिकाणी मनाला उपदेश केलेला आहे. सर्व साधू संतांनी जनांनाही उपदेश केलेला आहे, मुमुक्षूंनाही. अधिकारानुसार उपदेश हे प्रकरणच जे आहे त्या उपदेश प्रकरणाचा जर आपण त्या ठिकाणी थोडीशी प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहू. हा जो उपदेश आहे, एक उपदेशाचा जो भाग आहे तो हा परोक्ष आहे आणि एक उपदेशाचा जो भाग आहे त्याला अपरोक्ष आहे. अपरोक्ष ज्ञान होण्याकरता त्या ठिकाणी आणि मुमुक्षुत्व निर्माण होण्याकरता असे उपदेशाचे 2 भाग पडतात. मग आता याच्यामध्ये मनुष्य देहाला आलेल्या प्राण्याला उपदेश करताना त्याच्यामध्ये या नरदेहाचं महत्व, परमात्म्यानं आपल्याला हा नरदेह कशा करता दिलेला आहे या संबंधानं आणि पुन्हा त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीविषयीची तळमळ त्या ठिकाणी वाढावी या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून साधू संतांनी उपदेश केलेले आहे मुमुक्षुत्व निर्माण होण्याकरता. मग आता याच्यामध्ये पहा,
मन जे आहे हा अतिशय महत्वाचा अतिशय घटक आहे. जन हा देखील महत्वाचा घटक आहे आणि मुमुक्षुही तेवढाच महत्वाचा घटक. मुमुक्षूला उपदेश करत असताना त्याचं मुमुक्षुत्व जागृत करून पुन्हा त्याला पुढे साधनेचा उपदेश करणं, साध्याच्या दृष्टिकोनातून आलेल्या अनुभवाचा उपदेश करणं, परमात्मा स्वरूपाचा, ह्या सर्व प्रकारे उपदेश करण्याचा प्रयत्न साधू संतांनी केलेला आहे. आपल्या वृत्तीमध्ये ज्या वेळेला भगवंताच्या प्राप्तीविषयी तळमळ निर्माण होते त्यावेळेला त्याला मुमुक्षु असं म्हणतात, किंवा त्या ठिकाणी मोक्षाची तीव्र इच्छा ज्याला, मोक्षाची तीव्र इच्छा. मोक्ष म्हणजे काय, की त्या ठिकाणी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती ही त्या ठिकाणी साध्य होण्याकरता, त्यालाच मोक्ष असं म्हणतात, की साध्य होण्याकरता आणि मग त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी म्हणजे मोक्ष प्राप्तीची इच्छा, मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण होणं, ज्याला निर्माण झाली त्याला मुमुक्ष असं म्हणतात. ते मुमुक्षुत्व मिळणं, मुमुक्षुत्व निर्माण होणं अतिशय दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट. तीन गोष्टी याच्यामध्ये ज्या दुर्लभ सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहा, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि साधू पुरुष संश्रय, या तीन गोष्टी अतिशय दुर्लभ अशा. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि साधू पुरुषांची संगती, संतांची संगती अतिशय दुर्लभ अशा तीन गोष्टी. हे दुर्लभम त्रयमेव असा तो श्लोक आहे. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम, भगवंताची कृपा प्राप्त होण्याकरता दुर्लभ असणाऱ्या ज्या तीन गोष्टी आहेत त्या दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, साधू पुरुष संश्रय. किंवा भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, दुर्लभो मानुषो देह देहिनाम देह क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे देवानुग्रह हेतु. भगवंताची कृपा प्राप्त होणं ही अत्यंत दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट आहे आणि ती प्राप्त होत असताना इतर प्राण्यांच्या ठिकाणी हा विचार नाही, म्हणून मनुष्य मात्रांच्या ठिकाणीच हा विचार असल्यामुळं ती मनुष्यत्व दुर्लभ किती आहे हा विचार साधू संतांनी आपल्या समोर मांडला. मनुष्यत्व मिळणं किती दुर्लभ आहे, तर पाप पुण्य समान समी तै पाहिजे कर्म. पाप आणि पुण्य दोन्ही जसं समान होईल त्यावेळेलाच मनुष्य देह प्राप्त होतो. मिलीग्रामवर हिसाब आहे, तो काही किलोवरती नाही, कांदा बटाट्याचं माप नाही. मिलीग्रामचा जरी काही अर्ध्या मिलीग्रामचा फरक पडला तरीही मनुष्य देह मिळणार नाही. म्हणजे दुर्लभ किती दुर्लभ आहे का. अर्धा मिलीग्राम जास्त झालं तर देवादिकांचे पुण्य जर जास्त झालं तर काय होईल, देवादिकांचे देह मिळतील. अर्धा मिलीग्राम पाप जास्त झालं पुण्यापेक्षा तर इतर योनींमध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि दोन्ही जेव्हा समान होईल सारखं पारतो त्यावेळेला मनुष्य देह म्हणजे किती दुर्लभ आहे मनुष्य देह. आपल्याला किती झाकून जरी पुण्य पाप केला पण कितीही तंतोतंत होणं शक्यच नाही. म्हणून हे मनुष्य देहाचं दुर्लभत्व नामदेवरायांनी सुद्धा सांगितलं की भक्ती बिन जिने जळ लाजिरवाय यातना भोगने यमक एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देह. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, आणि त्यानंतर 4 लक्ष योनी मानवामध्ये, अशा मिळून 84 लक्ष योनींचा जो हिसाब सांगितला त्यात पुन्हा एक कोटी कोटी फेर. म्हणजे कधी हा मनुष्य देह पुन्हा आपल्याला जो आज मिळालाय हा कधी मिळेल याचा विचार करा. किती दुर्लभ आहे, कल्प जातील तरी मिळणार. याची दुर्मिळता लक्षात जर आली तर माणूस भगवंताची भक्ती सोडून दुसरं काय करणार. भगवंत भक्ती करताच त्या नरदेहाचा उपयोग करील. तेव्हा मनुष्यत्व किती दुर्लभ आहे ही या ठिकाणी सांगितलं. मनुष्य देह प्राप्त होतो. सर्वांनाच त्या ठिकाणी पुण्यत्वाची किंवा पाप करण्याची बुद्धी सर्वांना का नाही, जर दोन्ही समान होण्यात होतं तर त्यात पाप पुण्य समान होण्याचा जो प्रकार सांगतात नाथ महाराज भागवतामध्ये की एकाच पाप पुण्य समान होताना ज्या ठिकाणी पुण्य जे आहे ते पुण्य
असं डोंगरासारखं पुण्य आणि पापाचा सारा चुरा आहे, एकदम भोग आहे, असं पारड समान झालं. पुण्य कसं आहे, एकदम असं पर्वतासारखं आहे आणि पापाचा भोग आहे, असं समान पारड झालं. म्हणून त्या ठिकाणी त्याला पुण्यत्वाची बुद्धी असते मनुष्य जन्मामध्ये. समान झाले पण पुण्यत्वाची बुद्धी पुण्यास आहे. आणि ज्याला त्या ठिकाणी पाप जे आहे पर्वतासारखं आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहणे या भक्तास नाही त्याची भक्ती तो पतिता भक्त हरिसिंह भजतो. आणि पापाचा चारा चूर आहे, असं पाप असं मोठं आहे पर्वतासारखं, पुण्याचा भोग आहे असा चारा चूर आहे. तर त्याला त्या ठिकाणी त्यांनी पाप कर्माचा रस्ता धरलाच म्हणून समजा. म्हणजे मनुष्य देहात पाप पुण्य समान होऊन जरी मनुष्य देह प्राप्त झाला तरी काहींना पुण्यकर्माची सुबुद्धी आहे आणि काहींना दुर्बुद्धी आहे पाप कर्माची. त्याचं ते समत्व कसं झालेलं आहे याचा विचारावरती ते अवलंबून आहे. मग अशा प्रकारचा विषय मनुष्यत्वाच्या दुर्लभत्वाचा म्हणताना आहे, अतिशय दुर्लभ आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. देव सुद्धा या ठिकाणी त्याची इच्छा करतात, आम्हाला हा नरदेह मृत्यू लोकांनी मिळावा, येथे भक्तीचा आनंद लुटता येतो. याच्यासारखा आनंद इतर ठिकाणी नाही. देवांची शरीर प्राप्त होऊन सुद्धा त्यांना हा आनंद नाही. त्यांना पुन्हा त्यांनाही जन्म आहे, तरी अमर असते ना देव, तरी एक काही विशिष्ट काल आहे, मोठा काळ आहे त्यांचा आयुष्याचा, आणि म्हणून त्यांना अमर म्हणले. पण या अर्थाने नाही की त्यांना क्षय नाही त्यांच्या पुण्याचा, त्यांना त्या ठिकाणी नरद्याला पुन्हा यावं लागत, आपलं जन्माला यावं लागत. त्यांनाही जन्म आहे, पुण्याचा भोग भोगतायत म्हणून. पापाचा भोग बघायचा तर पुन्हा त्यांनाही जन्म आहे. पण तरी मनुष्य देह मिळणं ते इच्छा करतात, काही इच्छा करतात पण त्यांना मिळत नाही. काहींना मिळालाय पण कळत नाही, आणि काहींना मिळालाय बी आणि कळालाय बी, त्यांचे नाव आहे संत. काहींना मिळूनही कळालेला नाही, काहींना मिळालाच नाही, पशुपक्ष्यांना मिळालाच नाही. काहींना मिळाला नाही, काहींना मिळाला नाही, मिळाला पण कळाला नाही, आणि काहींना मिळाला आणि कळाला, काहींना कळाला पण मिळाला नाही. अशा देव असतात, देवता बसतात, देव बसतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कशा करता? किती दुःख आहे या मृत्यू लोकांमध्ये, तिथं उलट चांगलं आहे ना, मजेमध्ये आहे ना. सर्व सुखभोगच भोगायचे तरीही कंटाळेत सुख भोगाला. तुम्हाला आम्हाला सुखाची काय एवढी तीव्र इच्छा आहे काही कळत नाही. सुखाची इच्छा करायची तर मग परमात्मा सुखाची इच्छा करावी. वैषयिक सुखाची, भौतिक सुखाची इच्छा केली ना, दगा आहे दगा. त्यांना भौतिक सुख किती आहे, अपार, पाहिजे ते सुख आहे स्वर्गामध्ये, परंतु तेही कंटाळले त्या सुखाला. कारण वारंवार एखाद्या वस्तू सेवन केली ना, ते सुख सुद्धा, त्या सुखाचा बी कंटाळा येतो. पण एक मात्र सुख असे आत्मसुख. विट्यायसी सुख नव्हे ब्रह्मरस उडता, विटच नाही त्या स्वर्गीच्या मरीचिता ते देवा मृत्यू जन्मा. कारण इथे जन्म घेतल्यानंतर काय मिळणार आहे, तर दुसऱ्या जन्मासाठी नारायण नामी हो जीवन कीर्तनी अनंत गाव घेते. जीवनमुक्ताची विलक्षण आनंदमय अवस्था अनुभवायला मिळणार आहे. आणि म्हणून ते या ठिकाणी मनुष्यत्व किती दुर्लभ आहे याच्यावर, त्याच्यात मुमुक्षुत्व निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा कंटाळा येऊन मिथ्या वस्तू ज्या आहेत सगळ्या विषय सुख, याचा कंटाळा येणं आणि अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्राप्तीविषयी तळमळ लागणं, त्याला मुमुक्षु असं म्हणतात. मोक्षाची इच्छा, तीव्र इच्छा मोक्षाची. नुसती इच्छा, साधारण इच्छा नाही. साधारण इच्छा प्रत्येकाला आहे, पण तीव्र इच्छा पाहिजे, त्याला मुमुक्षुत्व असं म्हणतात. तेही अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्या पुढे तिसरी गोष्ट जी दुर्लभ आहे, साधू पुरुष संशय. साधू पुरुषांची भेट. साधूची भेट होण्याकरता हे व्यावहारिक पुण्य नाही उपयोगाचं. तेच पुण्य, परंतु ते जर निष्कामपणे केलं तर साधूची भेट होईल. निष्कामता आणि दृष्टी अनंत पुण्य कोटी जरी का असेल गाठी, तरी चातुडे भेटी हरिप्रियाची. एक वेळ व्याघ्र सिंहाचं दूध जोडेल, वाघाचं सिंहाचं दूध हे सुद्धा प्राप्त होईल.
साधूची भेट घडणार विषयावर तुम्हाला एका ठिकाणी पवना घालवेल पाला, एखाद्या वस्त्रामध्ये वारा बांधता प्रयत्न केला, पायी चढवेल गगन, आकाशात सुद्धा पायाने चढून जाता येईल, भूत भविष्य कळू येईल वर्तमान, भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळांचं ज्ञान होईल, पण त्या साधूचे नकळे महिमान, पण त्या साधूचं महत्व कळणार नाही. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसियाने भेट तिथे साधू. काय म्हणतात काय म्हणतात, चंद्रामृताचं सेवन सुद्धा करता येईल, एक वेळ प्रयत्न केला तर चंद्राचं अमृतही प्राप्त करता येईल. चंद्रामृत सुखे सेवन, असा सूर्य धरता येणार नाही, पण मावळायला जाताना थोडी तीव्रता कमी झाल्यावर त्याला बी धरता. आमच्या हनुमंतरायात उगवताच धरला, उगवताची जेणे सूर्या ते धरले, इंद्रादिका दिले थोर मार, उगवताना सुद्धा सूर्य धरला होता. पण आपल्याला उगवताना नाही धरता याच्या, मध्यानीला नाही धरता याच्या, मावळताना तर धरता येईल म्हणले. असता जाता सूर्य धरलेले, सूर्यही धरता येईल मावळतीला जाता. बाह्या हेळा सागर करते, इंग्लिश खाडी 15-15, 16-16 वर्षाची पोरं तरुण पलीकडे जातात अभ्यासाच्या योगाने. पण अभ्यासाने तुम्हाला साधू संत नाही, परी त्या साधूची भेटी आजी हे दुर्लभ असे बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली, ईश्वराने कृपा करावी लागते त्यावेळेला साधू भेटत. आणि म्हणून ईश्वराच्या कृपेकरता त्या ठिकाणी भक्ती करायची असते. आणि एकदा साधूची भेट एकदा झाली की मग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते असा मार्ग दाखवतात, जेणेकरून तुमच्या स्वस्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. म्हणून या ठिकाणी या दुर्लभतेमधलं मुमुक्षुत्व ज्यांच्या ठिकाणी निर्माण झालं, त्या मुमुक्षूंना बी साधूने उपदेश केला. प्रत्येकाच्या अधिकारानुसार उपदेश प्रकरणाची प्रस्तावना झाली. उपदेश वास्तविक थोडीशी वेशधाऱ्यांना उपदेश, त्याच्या अगोदर त्याला आपण त्याच्यामध्ये त्या प्रस्तावनेला सुरुवात करताना त्या नावाच्या अनुषंगाने सुरुवात केली. उपदेश हे याचं नाव तिथे त्यांनी असं प्रकरणाचं दिलेलं नाही. वेशधाऱ्यांना उपदेश असं डायरेक्ट तिथे त्यांनी 8व्या प्रकरणाचं नाव टाकल्यामुळं आपण सुरुवात केली. वेशधाऱ्यांवरच आपली प्रस्तावना बहुतेक झाली. परंतु उपदेश या प्रकरणाची प्रस्तावना ही त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की त्यावेळेला व्हायला पाहिजे होती, पण त्यांनी असं वेशधाऱ्यास उपदेश या दृष्टीने टाकल्यामुळं आपण उपदेश या प्रकरणाची प्रस्तावना पाहिली नाही. असं काही हरकत नाही. आता आपण त्या ठिकाणी पाहिली, त्याचं थोडासा भेद समजून घेऊ पहिले तरी हरकत. आणि मग त्याच्यामध्ये जे वेशधारी आहेत त्यांना उपदेश. आता त्यांना उपदेश करून काय उपयोग आहे? ते त्यांचा स्वभाव सोडणार आहे का? त्यांना एकदा लोभ लागलेला आहे त्या गोष्टीचा, लौकिकाचा. काहींना आशा आहे, काहींना पैशाची आशा आहे, अर्थाची आशा आहे, आणि त्यामुळे ते काही त्यातून होणार नाही. परंतु हा उपदेश वेशधाऱ्यांना नसून आणि त्या ठिकाणी जो यथार्थ परमार्थ करणार आहे त्यालाच आहे असं माझं. का तर त्याने फसू नये याच्याकरता त्याला त्या ठिकाणी हरेड सिग्नल दिलाय. बाबा रे, कदाचित तू असा होशील, अंतकरणातून परमार्थ करायच्या ऐवजी बाह्य परमार्थ करायला आणि लौकिक मिष्टान्न भोजन करायला अंतकरणामध्ये द्रव्याचा लोभ तुझ्या ठिकाणी निर्माण होईल, हे होऊ देऊ नको. म्हणून वेशधाऱ्यांचं निमित्त करून आणि त्या ठिकाणी हा उपदेश साधकाला केला, मुमुक्षूला केलेला आहे असं म्हणायला. परंतु तरी बी चला आपण त्या ठिकाणी विशेष नाव दिलं त्या ठिकाणी, म्हणून वेशधाऱ्यांना उपदेश हा पाहिला. त्यानंतर मग आता जो उपदेश आहे हा मनाला उपदेश आहे, पुढे मुमुक्षूला उपदेश आहे, पुन्हा जनतेला उपदेश आहे, असे वेगवेगळे टप्पे केले. त्याच्यामध्ये वेशधाऱ्यांना उपदेश हा जो भाग आपण पाहिला, आता या ठिकाणी मनाला उपदेश हा भाग आपण पाहतो.
तसं जर पाहिलं तर केलेला प्रत्येक उपदेश सगळाच मनाला आहे. साधू संतांनी जेवढे अभंग केलेले ते सगळे उपदेश कशाला आहे? मनाला आहे. स्पेशली त्याच्यातून मग आपण निवडले किंवा साधू संतांनी निवडून आपल्या समोर ठेवले तो भाग वेगळा, पण मग इतर उपदेश कोणाला आहे? मनाला आहे, बुद्धीलाच आहे. कारण परिवर्तन कशामध्ये करायचंय नेमका? चिदाभास म्हणजे काय? जीव म्हणजे काय? जीव ह्याच मिळून बनतोय ना सगळ्यांचं. कशाचं मिळून जीव बनतोय? त्याच्यामध्ये चैतन्यांश आहे. चैतन्याचा अंश कोणता आहे? जे कुठस्थ चैतन्य तुमच्या शरीरामध्ये पिंडामध्ये आहे त्याचा आधार आहे. त्याच्याशिवाय बाकी सगळ्या गोष्टी जड आहेत. त्याची ती चैतन्य शक्ती घेऊन या सगळ्यांचे व्यापार चालतात. मग त्या ठिकाणी जर तुमचं अंतःकरण त्याला विशेष महत्व देत असत तर तो अंतःकरण विशिष्ट जो झाला तो झाला जीव. आणि अंतःकरणात मध्ये ह्या गोष्टींना तो उपाधी समजत असत तर तो उपाधीपासून निराळा राहतो. मग तो त्या ठिकाणी त्याची सुटका होते. मग या ठिकाणी अंतःकरण उपहित राहायचंय आपण का अंतःकरण विशिष्ट राहायचंय हे आपण ठरवायचं. जीवदशेत जायचंय का शिवदशेमध्ये जायचं हे आपण ठरवायचे. म्हणून या ठिकाणी अंतःकरण प्रधानता ज्यांनी दिलेली, अंतःकरणामध्येच काय येतं? मन, बुद्धी, चित्त आणि अंत. त्याचं नाव आहे अंतःकरण चतुष्टय. ज्याच्यामध्ये हे चार आहेत त्याचं नाव आहे अंतःकरण. वृत्तीमध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या कल्पना एखाद्या गोष्टीच्या संबंधाने चालू होतात त्याचं नाव आहे मन. संपलं. मनाची व्याख्याच अनेक प्रकारच्या वृत्ती आहेत. किती आहेत वृत्ती? एका तासामध्ये 1 कोटी विचार येतात आणि जातात. नाथ महाराजांनी लिहिलेले आहे पाठामध्ये एका तासामध्ये कोटी वेळा येती जाती देखी. मग अशा अनंत वृत्ती आहेत. त्या अनंत वृत्ती मावळवायच्या आहेत आणि त्या स्वरूपामध्ये मिळवायच्या. मग आपलं साध्य सिद्ध. म्हणजे प्रतिबंध करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत? मग त्या वृत्तीमध्ये त्याचे भाग केले 4. ती वृत्ती जी आहे त्या वृत्तीमध्ये जेव्हा कल्पना तयार होत असतात त्याला मन हे नाव. काय? वायामन हे नाव एरवी कल्पनाची साधे. एरवी त्या मनाचं स्वरूप म्हणजे काय? कल्पना हेच त्याचं स्वरूप. तुमच्या अंतःकरणातला हा जो एक भाग आहे विचार करणारा, सारख्या कल्पना करणारा, संकल्प विकल्प दोन्ही प्रकारचे. चांगल्या कल्पना, वाईट कल्पना दोन्ही एखाद्या वस्तूच्या कोणत्या गोष्टीच्या संबंधाने त्या ठिकाणी चालू असतात. त्या ठिकाणी त्याच्यामधलं पुन्हा निवड करायचं म्हणजे योग्य काय आपल्याला, स्वीकारार्ह काय आहे आपल्याला, स्वीकारार्ह काय आहे आणि त्यागजन्य काय आहे. काय स्वीकारायचं आहे? योग्य काय आहे? योग्य काय आहे? स्वीकारण्यासारखं काय आहे? आणि त्याज्य काय आहे? साधक काय आहे आणि बाधक काय आहे? साधक आणि बाधक युक्ती की चांगलं आणि वाईट, नित्य आणि अनित्य, सार आणि असार हे निवडण्याचं काम जी वृत्ती करते तिला बुद्धी असं. च्या वृत्तीमध्ये कल्पनाच कल्पना, संकल्प विकल्प विचार कोणत्याही गोष्टीच्या संबंधाने निर्माण होतात त्याला म्हणतात मन. आणि संकल्प विकल्प तयार होत असताना याच्यात योग्य काय, अयोग्य काय, नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, सार काय, असार काय असा निवाडा करणारी जी वृत्ती आहे तिला म्हणतात बुद्धी. आणि पुन्हा असे अनेक कर्मांचे जे संस्कार आहेत. कोणतीही वस्तू पाहिल्यानंतर त्याचे संस्कार तयार होतात चित्तामध्ये. त्याचा अनुभव घेतला त्या वस्तूच्या संबंधाने त्याचे संस्कार चित्त निर्माण होतात. ते ज्या वृत्तीमध्ये निर्माण होतात साठवले जातात. ही संस्कार सगळे ज्ञानाचे अज्ञानाचे. त्या वृत्तीचं नाव आहे चित्त. काय त्या वृत्तीचं नाव आहे? चित्त. आणि पुन्हा त्या गोष्टीशी नित्य नित्य निधिध्यास धरून धरून ती चूक असो वाईट असो
आणि जे तादात्म्य निर्माण झालं त्याच्याशी तादात्म्य म्हणजे संबंध धारण केला आणि ते पक्क केलं अंतःकरणामध्ये, त्याच्यामधून एक वृत्ती निर्माण झाली, तिचं नाव आहे अहंकार. ध्यानात आलं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचं मिळून बनलंय ते अंतःकरण. अंतःकरण हे सत्वगुणाचं बनलेलं. तत्वांचा विचार पाहत असताना अंतःकरण कशाचं बनलंय? अंतःकरण खूप चांगलंय, सत्वाचं बनलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये हे जे काय हे चार भेद आले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये काय झालं की जे संस्कार तुमचे चित्तामध्ये आले, शुभाशुभ असतील ते, मग त्यामुळे त्या ठिकाणी ते रजोगुण तमोगुणाचा तिथे संबंध आला. मग इथे अंतःकरणात कल्पना करणं हे जे त्याचं काम आहे मनाचं, त्याच्याही संबंधाने रजोगुण तमोगुणाचा संबंध आला. 3 गुण जे प्रकृतीमध्ये आहे, प्रकृतीमध्ये जे आहे, अंतःकरणाने त्या प्रकृतीचा जर संबंध केला तर मग ती प्रकृती ज्या ज्या गुणाची असेल त्याचा परिणाम ह्या चारींवरती होतो, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावरती. त्यात बुद्धी जर त्याची शाबीत राहिली तर जरी संगती त्या गुणांची जरी राहिली तरी ते सत्वगुणच फक्त उचलेल. म्हणजे हे काम मात्र पुन्हा त्या ठिकाणी बुद्धीला करायचं. पण बुद्धीचा पालट धराडे काही असं जे म्हणलेलं आहे, बुद्धीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, बुद्धीची अवस्था व्हायला पाहिजे, पहिल्याची व्हायला पाहिजे. तुमची जी अष्टसात्विक भावाची अवस्था होते ती कशाची होती? अवस्था कोणाला आहे? देहालाही नाही ना आत्म्यालाही नाही. देहाला आहे पण या स्थूल देहाला नाही. स्थूल देहावरती लक्षणं दिसतात बाहेरून आपल्याला त्या अवस्थेची, म्हणून स्थूल देहाला आपण म्हणतो. ते मेलेल्या मुडद्याला होतील का एखाद्या स्थूल देह? तो देहाचा आहे ना. एखादी मूर्ती आहे तुमची, एखादी पुतळा आहे, त्याला होईल का? चैतन्य नाही, चैतन्याचा होला. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा स्थूल देहामध्ये जो सूक्ष्म देह आहे, त्या सूक्ष्म देहामध्ये अंतःकरण हा अतिशय महत्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये 5 प्राण आहे, 16 तत्वांचा जो बनलेला आपण मागे पाहिलं होतं. पंचमहाभूत आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच प्राण आहे, 16 मन आहे, 17 बुद्धी तत्व आहे. असा या साऱ्यांचा मिळून जो सूक्ष्म तत्व सूक्ष्म देह बनलेला म्हणजे अंतःकरण त्याच्यामध्ये आहे. सूक्ष्म देहामध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सूक्ष्म देहामध्ये. आणि त्याने धारण केलेले जे संस्कार आहेत त्याच्या योगानं एक विशिष्ट वासना तुमची तयार होते आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जन्म मरण आहे. देह पडत असताना जे विशिष्ट वासना होईल तीव्रतेने, त्यानुसार तुम्हाला पुढचा देह प्राप्त होतो. म्हणजे जन्म मरण जे भोगावं लागते हे सूक्ष्म देह आहे. लिंग देह त्याचं नाव, त्याला भोगावं लागतं. आणि कारण देहामध्ये तुमची हे पुन्हा जो सूक्ष्म देहाला लागूनच हा कारण जे आहे त्याच्यामध्ये अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार असतात. म्हणजे चित्तात जे म्हणलं ना ते अनंत जन्माचे संस्कार, तो कारण देहाचाच भाग आला. म्हणजे ह्या दोन्ही देह जे आहेत सूक्ष्म आणि कारण देह, याचा अतिशय अंतःकरणाशी असा दाट संबंध आहे. त्याच्यामध्ये निवाडा करणारी बुद्धी तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, तेव्हा बुद्धीची खरी अवस्था व्हायला पाहिजे, मग विवेक निर्माण होतो. सूक्ष्म देहात बुद्धी हे तत्व जर तुमची त्याची जर अवस्था झाली, त्याच्यात जर प्रेम निर्माण झालं परमात्म्याविषयी, कामच मिटलं. म्हणून मी म्हटलं की गंभीर विषय चालू असताना, अध्यात्माचा विषय, वेदांताचा विषय चालू असताना ज्याच्या डोळ्यामधून पाणी येतं, स्वभाव तयार होतो, त्याची खरी अवस्था तिची. बाकीच्या तत्वांची जरी अवस्था झाली तरी त्या ठिकाणी ती तत्व बदलणारी, पण बुद्धी जी आहे ती बुद्धीही बदलणारच तत्व आहे. ते बी काय सतत राहणार नाही, पण त्याला जर त्या बुद्धीला जर ज्ञान झालं, बुद्धी बोध्या सोपी, मग बोधाला सोकायला पाहिजे, बाकीच्या विषयांना सोकून जमणार नाही बुद्धी. आणि मग तिथे जर त्या ठिकाणी स्वस्वरूपाचं ज्ञान, की अष्टसात्विक भाव बुद्धीची जर झाली तर मग मात्र तुमचा निश्चय व्हायला उपयुक्त होतो. मग बुद्धी निश्चयी आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ
हा, आहेत ना सगळे? हॅलो हॅलो. तर मग बुद्धीचा निश्चय कधी होतो? बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. बुद्धीचा निश्चय त्या वेळेला होतो तुम्हाला अनुभव प्राप्त झाला, बुद्धीचा निश्चय व्हायला वेळ लागणार नाही. याकरता साधू संत तुम्हाला स्वरूपाचा आनंद, स्वरूपाचा अनुभव अनुभवायला देतात. आणि ते एकदा तुम्ही त्या स्वरूपाचा आनंद अनुभवला की मग इतर गोष्टीमध्ये तुमचं चित्त लागत नाही. विषयाचं सेवन का करतो जीव? तर त्याला तात्पुरता का होईना काय मिळतो? त्याला आनंद मिळतो. आता तो आनंद कुठून मिळतोय ह्याचा तो शोध घेत नाही. आनंद आतून मिळतो. ते विषय प्राप्त झाला म्हणजे मिळतो असं नाही. आता ती घटना कशी घडते विचार सांगण्यात ते सुंदर चिंतन केलेलं आहे. विषयामध्ये विषयापासून सुख मिळतं नाही. विषया माझी सुखच जोडू शकत नाही. होतं काय, ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये विषय येतो, तुमचं अंतःकरण चंचल होत आणि त्या विषय प्राप्ती करता धडपडतो. आणि विषय प्राप्त झाला की अंतःकरण स्थिर होत. काय होतं? अंतःकरण स्थिर होतं. आणि स्थिर अंतःकरणामध्ये आत्मसत्तेचं त्या ठिकाणी काय होतं? आविर्भाव होतो, अनुभव येतो. म्हणजे तो आनंद आत्मस्वरूपाचाच असतो. कशाचा असतो? विषयापासून मिळालेला आनंद आहे असं आपल्याला वाटतं खरं, परंतु आनंद विषयामध्ये नाही. आनंद तुमचा अनुभवताय तुम्ही आतला. वृत्ती अंतर्मुख होते. कशामुळं? आधी विषय प्राप्ती करता धडपड चाललेली आहे. हॅलो हॅलो हॅलो. हा, आहे ना, चालू आहे ना. हा, ठीक आहे. तर मग विषय प्राप्तीची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होते, त्यावेळेला वृत्ती चंचल होते. ध्यानात घ्या. वृत्ती चंचल झाल्यानंतर ज्या वेळेला विषय प्राप्त होतो आणि त्यावेळेला वृत्ती स्थिर होते. चंचल वृत्तीमध्ये आत्मानुभव होत नसतो. ज्या वेळेला पाणी वाहतं पाणी आहे आणि गढूळ पाणी आहे, तर त्याच्यामध्ये कोणतंही प्रतिबिंब कसं दिसेल? दिसणारच नाही. गढूळ पाण्यात दिसणारच नाही. पण पाणी जर स्वच्छ आहे तरी दिसणार नाही. पाणी जर असं वाहतं असेल तर प्रतिमा हललेली दिसेल आपल्याला. त्या पद्धतीनं आणि आनंद त्या ठिकाणी आत्मेचाच आहे, विषय भोगताना सुद्धा. परंतु मात्र आपल्याला भ्रम असा झालेला असतो, हा मला या पदार्थापासून, वस्तूपासून मिळून राहिलेला आहे, विषयापासून. कारण त्या वेळेला ती वस्तू प्राप्त झाली, तो विषय प्राप्त झाला. वस्तू म्हणूनच नाही, कारण वस्तू ह्या आत्म्याला शब्द प्रयोग साधू संतांनी केलाय. त्यामुळे आपण विषय म्हणू. त्या विषयाची प्राप्ती झाल्याबरोबर वृत्ती स्थिर होते आणि मग आनंद होतो. तर त्यावेळेला वृत्ती स्थिर झालेली असते, मग आनंद होतो. तो आत्मस्वरूपापासून होतो आणि तो आत्म्याचा आनंद असतो. पण आपल्याला भ्रम असा झालेला असतो, त्या विषयामधून मला आनंद मिळाला आणि म्हणून तिथे भोगता भोग्य अशी त्रिपुटी तयार होते ना. भोगणारा मी एक, की भोग्य वस्तू, भोग, भोगता भोग्य आणि भोग अशी त्रिपुटी तयार होते. आणि ही त्रिपुटीच बाधक आहे आपल्याला. इथे भोगता जो आहे ना, तो भोग्य वस्तू आणि भोग हे तिन्ही जे आहे, हा परमात्माच नटलेला आहे असं ज्याच्या अनुभवाला येतं. म्हणजे जगत जे आहे तेही परमात्माच आहे. विषय रूपाने मी त्याच्यापासून वेगळा होऊन त्या जगताचा अनुभव आनंद घेतोय आणि म्हणजे मला मी भोगता करतोय. आणि ही त्रिपुटी घोटाळा. म्हणून जीवनमुक्त महात्मा हा तुमच्या आपल्यासारखं विषय जरी भोगत असला, परंतु तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्रिपुटी होऊ देत नाही. त्याच्या वृत्तीत काय नाही होत? त्रिपुटी होत नाही. त्याला इथून तिथून परब्रह्माची दृष्टी आहे. म्हणजे भोग्य वस्तूतही परमात्मा दिसतो, भोगातही दिसतो आणि भोगता तो जो स्वतः आहे तो स्वतःलाही परमात्मा स्वरूप समजत असतो. त्यामुळे त्रिपुटी होतच नाही. आणि त्रिपुटी न झाल्यामुळं ती समाधीची अवस्था असते. एक रूप होऊन जातो. विषय भोगतानाही तो एकरूप होतो, म्हणजे आत्मस्वरूपाशी एक होऊन जातो. विषय भोगला हे सुद्धा त्याच्या वृत्तीमध्ये येत नाही. आणि हा फक्त फरक सामान्य जीवांचा
आणि जीवनमुक्त जो महात्मा आहे त्याच्यातल्या विषय भोगाच्या ज्या काही संबंध आहे त्याचा हा भेद आहे. एवढा भेद समजून घेतला की संपलं. मग प्रारब्ध प्राप्त तुम्हाला जे जे काही विषय असतील अजिबात तुम्हाला काही अडचण निर्माण करणार. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपण लागो नाही ती पाप पुण्य, असा भाग त्या ठिकाणी तयार होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की ही बुद्धी जी आहे निवाडा बुद्धीला त्या ठिकाणी बोध व्हायला पाहिजे. बुद्धीला बोध झाला, बुद्धीची अवस्था झाली म्हणजे गंभीर विषय असे आत्म स्वरूपाच्या संबंधाने वेदांताचे चालू असताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं का कधी? अश्रुभाव आला? अश्रुभाव आला त्यावेळेला समजायचं बुद्धीला बोध झाला. आता इथे मनाला जो बोध केलेला इथे बोध बुद्धीला व्हायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी आता इथे मनाला बोध केलेला आहे. तो ज्या वेळेला त्याला मनन असं म्हणतात. मग त्या मनाने त्या गोष्टीचं सारखं मनन केल्यानंतर बुद्धीमध्ये ते उतर. निधिध्यास करणं हे कोणाचं काम आहे? निधिध्यास करणं बुद्धीचं काम. मनन करतं, मनन करत आणि बुद्धी निजध्यास करते, निधिध्यास करते. श्रवण आपण करतो, आपल्या श्रवणेंद्रियांनी श्रवण केलं, पण मनाने मात्र त्याचं मननच केलं नाही तर श्रवण व्यर्थ जातं, वांझोट आहे ते. म्हणजे एकदा आधी लग्न होत नाही, पोरगी कोणी देत नाही, म्हणजे लग्न होत नाही, झालं कवडं तरी लग्न जुळून आलं, योगन लग्न झालं तर त्या दोघांचं पटत नाही, जमत नाही. जमलंच, एकमत झालं दोघांचं, एकमत जरी झालं तरी त्यांना गर्भ राहत नाही. राहिलाच गर्भ तर तो टिकत नाही आणि टिकला तर त्या ठिकाणी पुन्हा बाहेर पडताना वाचत नाही. किती अवघड आहे ही गोष्ट, विचार करा. कोणीतरी मोबाईल चालू ठेवलाय, गेले काय गप्पा मारायला लागले कोणतरी बघा. हा बघा ना. मग नाही तर मग जर आता आपल्यातले बरेचसे जण जर तुमचे झूम वरती हे होत असतील तर त्याच्यातून आपण सत्संग करत जाऊ. आता इथे बरेचसे लोक जोडले गेलेले आहेत आपल्याला रोजच्या सत्संगामध्ये, म्हणजे हा डिस्टर्ब राहणार नाही. आता काय करावं त्याला? बघा तुम्ही विचार करा त्याच्यावरती. ठीक आहे, झाला, बंद झाला बाबा. हा ठीक आहे. काय विषय चालला होता आपला? की बुद्धीला बोध व्हायला पाहिजे. बोध कोणाला व्हायला पाहिजे? ही लक्षणं तुमच्या स्थूल शरीरावर उमटू द्या, ती आतून बाहेर लक्षणं उमटत असतात. प्रक्रिया कुठे घडत असते? श्री गुरुने दिलेल्या बोधाची प्रक्रिया घडते कुठून? आतून घडते. आणि मग ती सूक्ष्म देहात हालचाल झाल्यानंतर त्या सूक्ष्म तत्वांना बोध होता होता ती स्थूलावर उमटते. आलं का लक्षामध्ये? मुळाशीच आजार हा मुळातून जावा लागतो. कोणत्याही गोष्टीचा जो काही प्रतिबंध आहे तो प्रतिबंध मुळासकट त्याचा नाश झाला पाहिजे. याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती मुळापर्यंत जायला पाहिजे. वरवर नाश करून वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसी नाश निपजे या वृक्षा माऊली 15व्या अध्यायामध्ये म्हणतात. हा जो अश्वत्थ वृक्ष आहे, संसार वृक्ष जो आहे ना, याचा नाश असा वरवर पालवी खुडून होणार नाही. वरून पालवी खुडतोय, फांद्या खाड्या ते तोडतोय, परंतु मुळाला पाणी घालायचं काम चाललंय तो फोपवणारच. म्हणजे तुम्हाला चिंतन जे करायचंय ते ह्या तत्वाने करायला पाहिजे. तुमचं चिंतन मनापर्यंत गेलं पाहिजे. श्रवण जे केलं, श्रवणेंद्रियांनी श्रवण केलं, त्याचं मनन झालं पाहिजे. मनन करण्याचं काम करतं, त्याचं नाव मन आहे. त्याचा ध्यास धरला आणि त्या ठिकाणी मग त्या मनाचं परिवर्तन जाऊन बुद्धीमध्ये उतरला तो बोध.
साधू डायरेक्ट तुम्हाला आत्मानुभूती त्या बोधाच्या माध्यमातून तो आनंद प्राप्त झाल्यानंतर मग त्याची वृत्ती त्या अनात्म वस्तू बुद्धीला बोध होतो आणि बुद्धी मग त्या ठिकाणी काय म्हणून मग ते पुढे चित्ताला लागतो, तोच निधी ध्यास चित्ताला लागतो, बुद्धीला लागलेल्या निधी ध्यास चित्तामध्ये उतरतो, चित्ताच्या ठिकाणी ते चिंतन वाढीस लागलं पाहिजे चारी तत्वांना, मग अहंकार. आणि एक तर प्रक्रिया अशी आहे साधू संतांची की अहंकार धरी सोमपण, बस चारींचाही उल्लेख आला त्याच्यात, मन बुद्धी चित्ताने अहंकाराचा. सगळ्यांना कामाला लावलं. जर अहंकाराने जर तुमचं भजन जर झालं, अहंकार धरी सोमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य, त्या चित्तामध्ये तो चैतन्य परमात्मा प्रकट होतो. मनही हो येऊन मनही येऊन मनी अवस्थेला प्राप्त होतं, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्म. सुंदर पहा, भागवतकार सांगतात, नागबाबा भगवंत सांगतात उद्धव, अहंकार धरी सोमपण ते मी आहे असं पादात मी त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी जर धरलं, चित्ती प्रगटे चैतन्य घन मनही हो येऊन मनन बुद्धीचा निश्चय. अहंकार सुरुवातच त्यात, अहंकार या तत्वालाच भजनाला सुरुवात लावली श्री गुरु. मनाला लावा, मग बुद्धीला लावा, चित्तात जाऊ द्या, झंझटच नाही. परंतु सामान्य जन आहे जे प्रवृत्ती मार्गी आहे, आणि निवृत्ती मार्गी यांचा विषय झाला सांगतोय. प्रवृत्ती मार्गी यांना त्या ठिकाणी असून प्रवृत्तीतून निघायलाच मागत, याच्याकरता मग स्वतंत्रपणे उपदेश करताना त्यांना जनतेला उपदेश वेगळा, मनाला वेगळा, मुमुक्षुला वेगळा असं करावं लागतं. मग आता हे जे अधिकारानुसार उपदेश केलेला आहे, ज्याचा त्याचा जसा अधिकार आहे त्याच्यानुसार उपदेश केला. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. ज्याला जसं जसं ओझ सण होय त्याला तसं तसं ओझ देतात ते. अधिकार तैसा दावियला मार्ग, चालत आहे मग पुढे कळो येते. हे कधी कळतं? अधिकार हा विषय कधी कळतो? सुरुवातीला नाही कळत. सर्व सब घोडे 12% परमार्थ मार्गाला लागतात, त्याला अधिकार कळतच नसतो. पण तो चालायला लागला, त्या मार्गक्रमण करायला लागला का त्याला कळत नाही बरं का. माझा अधिकार आता वाढत चाललेला आहे, पण अधिकाराशिवाय ही गोष्ट नाही की त्याला कळू लागते. मग त्याची चाल वाढते. चालत आहे मग पुढे कळो येते, त्याशिवाय कळतच नाही. सुरुवात करावी लागते आणि मग कळत असते. चौकामध्ये एक पानपट्टीचं दुकान आहे आणि तिथे तो एक माणूस जाऊन त्याला विचारतोय रस्ता, मला द्वारकेला जायचे, किती वेळात पोहोचेल? तो माणूस त्यांच्याकडे पाहिलं, तर सांगितलं चालायला. काय लोक चालायला लागतं, आज सुद्धा सांगत नाही, नीट सांगत नाही. म्हणून काही झालं विचारलं, हा रस्ता कुठे जातो? तो बोलतो तेवढ्या करता मी उभा आहे. अशी माणसं तेवढ्या करता का मी उभा आहे. एखाद्याला जर विचारला हा रस्ता कसा कुठे जातो, आपला अमुक ठिकाणी जायचे, तो म्हणतो एवढा अंतर सरळ जा, मग पुढे डावीकडे एवढा अंतर जा, मग सरळ जा अमुक किलोमीटर. म्हणजे हे त्याच्यापैकी बरे. आणि संत जे आम्ही तिकडे जातो, चला तुम्हाला चालवी आपण. तो माणूस चालायला लाग म्हणल्यावरती याला राग आला, मला काय माणसं. आणि मग तो आपला जाऊन ते कार उभी केली होती ना त्याची, तिच्यात जाऊन बसला. मग तो बोलतो, हो इकडे इकडे पानपट्टी बरोबर इकडे. म्हणे काय आधी म्हणले चालायला लागा ना, आता काय नाही आता सांगतो ना तुम्हाला मी किती वेळ लागला तुम्हाला द्वारकेला जायला. तो म्हणला मग आधी का नाही सांगितलं? म्हणजे अगोदर सांगणार कसं? तुम्ही साधन कोणतं केलेलं हे मला माहित नाही ना. तुम्ही जेव्हा आता तुमच्या कारमध्ये जाऊन बसला तेव्हा मला कळलं तुम्ही टॅक्सीने जाणार आहे, कारने जाणार आहे. आणि मग मी आता सांगू शकतो तुम्हाला द्वारकेला किती वेळ लागणार आहे. तुम्ही इथून आता किती तासात जाणार आहे. आता तुमचं साधन कळल्याशिवाय आम्हाला कसं सांगताय किती वेळात जाणार? म्हणून या ठिकाणी प्रवृत्ती मार्गी आहे, निवृत्ती मार्गी आहे. निवृत्ती मार्गांना जे आहे ना तसं साधन आहे त्या प्रकारात. प्रवृत्ती मार्गी
भक्ती मार्ग प्रवृत्ती मार्ग करताय, सर्वांना करताय. कर्म मार्ग, भक्ती मार्ग. कर्माने तर मोक्ष मिळतच नाही, पण भक्तीने मोक्ष मिळतो असे नाही. भक्तीनं मोक्षाचा अधिकारी होतो, ज्ञानाचा अधिकार. मोक्षाचं जे ज्ञान आहे त्याचा काय होतो, अधिकारी. भक्तीने काय होतं, ज्ञानाचा अधिकारी होतो. मोक्ष ज्ञान कसं प्राप्त करायचं त्याचा अधिकारी होतो. म्हणजे याची लिंक आहे. भक्ती ही सगळ्यांना करता येईल. ज्ञानाचा अधिकार सगळ्यांना नाही, सगळ्यांना असूनही नाही, कारण ज्ञान प्राप्तीचा मार्ग अतिशय दुस्तर आहे. योग मार्ग तर दुस्तर आहे, ज्ञान मार्ग सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे. बुद्धी सूक्ष्म झाल्याशिवाय ज्ञान मार्गातलं कळत नसतं. भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा, त्यातून तुमच्यात योग्यता तयार होईल, तुमची वृत्ती सूक्ष्म होईल. त्या ज्ञान मार्ग आम्हाला नकोच असं नाही. ज्ञान मार्गाचं अनुसरण सगळ्यांना करावं लागणार. हा योग मार्ग एक वेळ तुम्ही नाही स्वीकारला तर चालेल, पण ज्ञान मार्ग मात्र ज्ञानाशिवाय मुक्तीच नाही. ज्ञानेविने मुक्ती नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. मोक्ष प्राप्त करायचा आहे ज्ञानाशिवाय. सूक्ष्म आहे, जमणार नाही तुम्हाला. तुमची वृत्ती सूक्ष्म नाही, भक्तीने वृत्ती सूक्ष्म होती, एकाग्रता तयार होते, आणि त्या एकाग्रतेतून तुमची वृत्ती सूक्ष्म होती, बुद्धी सूक्ष्म होती. म्हणून प्रवृत्ती मार्गाला उपदेश करत असताना साधू संतांनी हा मनाला उपदेश केला, मन ह्या तत्वाला उपदेश केला. आपण या ठिकाणी जर आधी मन घेई हाती तोची गणाचा गणपती, आणि मन हातामध्ये जर आपण जर नाही घेतलं तर काहीच उपयोग नाही. पहिलं जर जिंकायचं असेल तर मन जिंकावं. जगत जिंकणार संपूर्ण जे आहेत ना ते सिकंदर, नेपोलियन हे सुद्धा फेल झाले म्हणले नाही. आम्ही म्हणतो जग जिंकता नाही आला, राहिलच. शेवट झाला त्यांचा, पूर्ण जग जिंकू शकले. एका साधूने त्यांना उपदेश केला, अरे तुम्हाला जगतच जिंकायचं होतं ना तर ह्या तुमची रीत चुकली. तलवारीच्या जोरावरती जग जिंकता येतं काय? त्यापेक्षा जर तुम्ही प्रेमाने जग जिंकत गेले असताना त्या अखंड जग तुम्ही जिंकला असत, नेपोलियनला सांगितलं साधू. मग शेवटच्या त्या ठिकाणी मृत्यूपत्रात त्याने आपले लिहून ठेवलं, एका बाजूला माझं सगळं सैन्य आणि एका बाजूला माझी सगळी संपत्ती. आणि यातून त्यांना हा उपदेश करायचा होता की एवढं माझं सैन्य, एवढी माझी संपत्ती असताना सुद्धा मृत्यूच्या तडाख्यामधून मला कोणी वाचू शकलं नाही. म्हणून या ठिकाणी जो उपदेश आहे की ज्ञान, आपलं मन जे आहे ते मन तत्व काही आपल्याला आठवलं पाहिजे. कारण मन एवं मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. तुम्हाला बंधनात ठेवायचं का मुक्तीला प्राप्त करून द्यायचं, हे कोणाच्या मनावर आहे? कोणाच्या मनावर आहे? मनाच्या मनावर. कोणत्या मनावर आहे? म्हणून मनाला उपदेश करायचा. रामदास स्वामींनी पाकस म्हणत, आता त्याला हे काय लय सज्जन आहे का? लय सज्जन आहे का? हो, सज्जन बी आहे, सज्जन नाही, परंतु त्याला हुशार पाठीवर थाप टाकली. कोणाच्या पाठीवर थाप जर टाकले ना, तू लढ, मी आहे तुझ्या माग, त्याला केवढा धीर येतो, केवढा आत्मविश्वास तयार होतो. तसं या मनाला म्हटलं, म्हणा सज्जना. आता हे काय सज्जन म्हणलं, त्याला फुगलं ना ते, फुगून फुगून त्याला कामाला लावलं. म्हणा सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. मनाचे श्लोक खूप सुंदर आहेत. लहानपणापासून आपण मुलांना पहिलं मनाचे श्लोकच शिकवतो, प्रार्थना सुद्धा त्या शिकवतो. मग मनाचा जो त्या ठिकाणी मनाला बोध करत असताना तुम्ही ते मनाचे श्लोक जर पाहिलं, एक विषय होईल तयार तुमचा, एक दिवसाचा विषय होईल चिंतनाचा. सर्व साधू संतांनी मनाला केलेल्या उपदेशाचा भाग जर घेतला तर 2-3 दिवसाचा तो विषय होईल चिंतनाला. किती विषय सर्व साधू संतांनी मनाला केलेला जो उपदेश आहे तो जर आपण घेतला
मनाच्या श्लोकांचा विषय घेतला तर 4 दिवसाचं चिंतन त्याच्यावरच चालेल. माऊली ज्ञानोबांनी घेतलेल्या अभंगाला स्पर्श करायच्या अगोदर या मनाच्या संबंधाने जर आपण विचार करायला गेलो, एवढं मोठं चिंतन, किती मोठं चिंतन. मन एवं मनुष्याना कारणं बंध मोक्षयो. बंधाला एक कारणभूत मनच आहे, बंधनात टाकायला, मुक्त करायला बी कारणीभूत. अहो गती अधोगती, तुम्हाला चांगली गती प्राप्त होणं किंवा अधोगती प्राप्त होणं, गती अधोगती मनाच्या त्या युक्ती मन लावा एकांती साधू संगी. म्हणजे तुम्हाला गतीला न्यायचं त्या अधोगतीला न्यायचं हे कोण ठरवणार आहे? मन ठरवणार. मग त्या मनाला साधूच्या संगतीत लावा ना, संपला ना विषय. गती अधोगती मनाच्या त्या युक्ती मन लावा एकांती साधू संगी. किंवा तुका म्हणे मन उतरी भवसिंधू. या मनात जर आलं ना तर तुम्हाला भवसागर पार करून नेईल, एवढं चांगले. आणि मनाची कार्य बंधू 84चा, आणि त्याच्या मनात जर आलं, त्या मनाच्या मनात तर 84 लक्ष जीव योनी भोगायला लागेल. असंही मन चंचल चपल जाता येता न लगे वेळ. याच्या इतकी गती कोणाची सांगा ना आहे? याच्या इतकी गती कोणाची? सायन्स मध्ये सगळ्यात जास्त गती कशाची सांगितलेली? प्रकाशाची का ध्वनीची? ध्वनीची. पहिला नाही, प्रकाशाची गती जास्त आहे ध्वनीच्या गती. ज्या वेळेला फटाका फोडल्यानंतर पहिल्यांदा उजेड पडतो, प्रकाश दिसतो, मग फटाक्याचा आवाज येतो, माहिती का तुला? फटाके फोडले की नाही, पण पाहिलेच नाही म्हणावं काही बारकाने, कोणी पाहिलं? म्हणून तो म्हणलं ध्वनीची गती जास्त. एक अनुभवातून विचार कर ना, पहिल्यांदा प्रकाश दिसतो, प्रकाशाची गती ही ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त आहे. आणि गरुडाची गती त्याच्यापेक्षा जास्त. कशाच्या? प्रकाशाची. आता पहा, जो भगवंताला वाहून नेतो त्याची गती थोडी गरुडाची, पण त्या गरुडाच्याही गतीपेक्षा मनाची गती जास्त. मनाच्या गतीपेक्षा जास्त गती कोणाची? परमात्म्याची व सोडली तर बाकी कोणाचीच. तो त्याच्या गतीला कोणा थोडस नाही. मग आता इथे मन वढाय उभ्या पिकात लघोर. किती हाकललं तरी पुन्हा येतंय माघार, असं जे काही बहिणाबाईंनी म्हणलेले. अनेक साधू संतांनी काव्य केल्यात, कविता केलेल्या आहेत कवींनी. मनावर भरपूर काव्य आहे. मग असं हे जे मन आहे, त्या मनाला त्या ठिकाणी जाता येता न लगे वेळ, एवढी गती. आता एक क्षणामध्ये तिकडे अफगाणिस्तान मध्ये जाईल बातमी. तिकडे टीव्हीवरती जशा बातम्या आल्या, अफगाणिस्तानची बातमी का गेला तिथं, मन गेलं नाही एका क्षणात. ती बातमी तर चालू झाली, पण ते त्याच्या पुढे धावत बस लगेच गेले तिथं. अजून दुसरी पुढची बातमी आली, गावाकडची बातमी असेल तिकडे, अजून पुन्हा चंद्रावरची बातमी आली, गेलं मन चंद्रावर, कुठे जात नाही हे मन. आणि ह्याचा जो हा स्वभाव आहे चंचलता, गीतेमध्ये सुद्धा म्हणलं, भगवंतांनी अर्जुनाने हीच अडचण सांगितलेली आहे की चंचलही मन कृष्ण परमार्थी बलवत दृढ. वायोरी व सुदुष्क्रम म्हणलेले, वाऱ्याचे मोठ बांधणं जसं शक्य नाही तसं या मनाला आवरणं अतिशय कठीण आहे. त्याला आवरण घालता येत. काय करायचं? त्यावेळेला कृष्ण भगवंतांनी सांगितलं, मलाही मान्य आहे, कठीण आहे पण अशक्य नाही. कठीण आहे पण अशक्य नाही. अभ्यासेप्य समर्थोस मत कर्म परमो मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. तुला निश्चित सिद्धी प्राप्त होईल, पण अभ्यास कर, त्याला आकळ. नाही तर मग एक कर ना, मय्यव मनाधस्म मयि बुद्धिं निवेशव निवसिष्यसि मय्यव आता ऊर्ध्वं न संशया. तुला नाही ना आकळता येत ना, नको आकळाच्या बरीमध्ये पडू. तू मला अर्पण कर. मन्मनाभव मद भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसि कौंतेय तत्कुरु मदर्पणम्.
तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाकी. माझे नि अनुसंधाने देख, संकल्प उजाळणे निषेक, मद्याची चोख याची नाव. संपलं, झाला मग स्वरूप. अनुसंधान कशाने धरायचं? मनाने. मग अनुसंधान नावाचं जर चालू जर झालं, ते अनुसंधान लागलं की माझे नि अनुसंधान देख, संकल्प जळाले. संकल्प विकल्प कोणाचा धर्म नाही? मनाचा. संकल्प जळाने निषेक, मद्याची चोख याची. निर्विकल्प व्हा, भगवत स्वरूप झाले, स्वस्वरूपाला प्राप्त. कोणतीच कल्पना. डोळे बंद असू दे नाही डोळे उघडे असू, बाहेरच थांबायचं, असं सामर्थ्य तयार झालं. ऍक्सेप्ट करायचंच नाही, स्वीकारायचंच नाही, जागा नाही, चला निघा. बाहेरच्या बाहेर राहून द्यायचं, अंतःकरणात त्याला स्थानच द्यायचं नाही. नाही होऊन द्यायची कल्पना, नाही विचार येऊन द्यायचं. ही साधन. ते साधत नाही ना आपल्याला निर्विकल्पता, म्हणून साधन दिले तुम्हाला. नाम जे नामरूपी साधन कशाला दे? ते तुम्हाला सहाय्य करत, प्रतिबंध दूर करण्याकरता सहाय्य करत आणि ईश्वरापर्यंत घेऊन जात. मग अशा प्रकारचं जे मन आहे, त्या मनाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अभंगवाणीमध्ये सुद्धा एका ठिकाणी असं, मनोराजा एक देह पुरी. या देहरूपी नगरामध्ये मनोराजा आहे. मनोराजा म्हणजे मन. असे नांद तू त्यासी दोघी नारी. त्या मनोरूपी राजाला दोन स्त्री आहेत. पुत्र पौत्र संपत्ती भारी. मुलं पुन्हा त्याला, त्याची पुन्हा नातवंड, हे तर काय विचारूच नाही. आणि त्या मनाने आमच्यावर कृपा केली संतांनी. तेने कृपा केली आम्हावरी गावनी आलो या देशा. या देशाला, परमार्थ रूपी दिशाला आम्ही कशामुळे आलो? त्या मनोराजाने आमच्यावर कृपा केली. मन वाईट आहे काय? आणि मन चंचल आहे हे मला तर चांगलं आवडतं. मनाचा हा स्वभाव चांगला आहे ना, चंचल आहे ना, हे चांगलं आहे. तुम्हाला सांगू का, मन जर स्थिरता त्याचा जर गुणधर्म जर असताना, तर मग ते जर एकदा विषयावरती जाऊन बसलं असतं तर कधीच निघालं नसतं, उठलं नसतं त्याच्यावर. एका ठिकाणी थांबत नाही, हा आपल्याला फायद्याचं आहे का नुकसानीचं आहे? पण जिथे सतत थांबायला पाहिजे तिथे थांबत नाही ना ते. हे आपल्याला घातक काय आहे? ती थोडा वेळ थांबतंय, थोडा वेळच थांबते आणि का लगेच निघालं तिथून. इकडे तर जास्त येणारच नाही. पण जर आलं थोडं तर थोडा वेळ थांबलं, नाही तेवढं बसली, थोडस बसल्यासारखं दाखवतो, कारण आतमध्ये झालं त्याचा कारभार चालू, आतल्या आतच. म्हणजे इथं बसला, इथे काय आता स्वीकारायचंय, कशा हे तर ठरवून आला, इथे मी कशा करता बसलोय, मला काय करायचंय? प्रवचन ऐकायचं. पण प्रवचन ऐकले, आकल्या 2-4 ढुकल्या बी घेते. प्रवचन ऐकता ऐकता कुठं तर फिरून बी येते बाहेरून चाटाळपणा करून. हे बरोबर नाही. पण हे फायद्याचंही बी आहे. कसं फायद्याचं माहिती का? की ते कुठे जर स्थिर होत असताना, एखाद्या विषयावर जाऊन स्थिर झालं असतं, परमात्मा स्वरूपाला कधीच आलं नसतं. आणि याला कळायचं सोपी युक्ती माऊली ज्ञानोबारायांनी सांगितली. साधू संतांनी इंद्रियाचं दमन सांगितलं, साधू संतांनी मनाचा निग्रह सांगितला, मद अर्पण करायला सांगितलं. मला अर्पण कर, भगवंत म्हणतात. काय कर? मला अर्पण. त्याच्यामध्ये एक युक्ती किती सुंदर मांडली पहा. भगवंत म्हणतात, अर्जुना, मी तुला ह्या मनाचा एक चांगली खोड सांग, बाकी बरेच वाईट खोडी आहेत त्याला. तसं जर पाहिलं ना, किती खोडी जरी असलं, 72 खोडी, किती 72 खोडी आहेत सगळं. आणि त्या 72 खोडी परी देवमन कंठी. देवमन म्हणजे तुळशीमा, देवमणी, त्याला देवाची मणी, देवाची मणी, हे जे आहे तुळशीमाळ. 72 खोडी परी देवमने कंठी, त्याचं मोल होऊ शकत नाही. 72 खोडी असून ध्यानात ठेवा. मग हे जर इकडे लावलं तर त्याचा उपाय त्यांनी सोपा सांगितला. याला मन अनुग्रह नको, इंद्रिय निग्रह नको, काय नको. याला सोपा उपाय, स्वतंत्र विचार आहे बरं का साधू संतांचा. हे मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह ती योग्याची काम आहे. आम्ही सांगतो म्हणे, पाऊली बी म्हणतात, भगवंत म्हणतात, अर्जुना हे बघ,
या मनाची एक निके, याची चांगली जय हरी आहेत ना सर्व आहेत. या मनाला मनोनिग्रह नको, इंद्रिय निग्रह बी नको, स्वतंत्र मार्ग साधू संतांनी सांगितलं. काय? या मनाची एक निके, काय चांगला स्वभाव याचा, जे देखील या गोडीच्या ठाई सोके. एखादी गोष्ट पाहिली त्याच्यावर ते सोकावतं. मग काय कर, हा त्याचा स्वभावाचा तो त्याच्या गुणाचा तो फायदा करून घे ना. काय कर, मनोनी अनुभव सुखाची कौतिकी दावित जाईल. किती अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये जो मार्ग आहे ना तो हा सांगितला. साधू संतांचा हा मार्ग. अनुभव सुखाची कौतिकी दावित जायची. त्याला काय वारंवार काय दाखवायचं, अनुभव सुख. अनुभव सुख म्हणजे कोणता अनुभव सुख, ही हवे विद्वानाला विचारावा. याचा अर्थ आम्हाला सांगा की अनुभव सुखाची दावित जायची याचा अर्थ काय. तर जर सांप्रदायिक असेल, साधू प्राप्त असेल सद्गुरु, त्याला तोच त्याचा अर्थ सांगत. अनुभव सुख, स्वस्वरूपाचं सुख, आत्मसुख. ते जर वारंवार त्याला दाखवलं, ते जर एकदा त्याच्यावर सोकावलं, विषयाकडे जाण्याचं नावच नाही त्या ठिकाणी. अतिशय सोपा मार्ग सांगितला साधू संतांनी. या मनाची एक निके, जे देखील या गोडीच्या ठाया सोके, मनोनी अनुभव सुखाची कौतिकी दावित जायची. चला पुढे. हा अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचा विषय अतिशय महत्वाचं वर्म त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर हे मन इकडे वळत नसेल परमार्थात, तर स्थूल दृष्टी असणाऱ्यांना त्या ठिकाणी उपदेश सांगितला. ज्यांची स्थूल दृष्टी नाही एवढं न्यायचे पेलवत ना, ते स्वरूप सुख काय आहे, काय तिकडे वृत्ती जात नाही, म्हणजे निवृत्ती मार्गाचे तुम्ही अधिकारी नाही, मग प्रवृत्ती मार्गाचे अधिकारी आहात. प्रवृत्ती मार्गाचा उपदेश मग त्यांना सांगितला. तो कसा सांगितला, मग त्याला हे देहाचं स्वरूप कसं आहे हे सांगितलं, आयुष्याची गॅरंटी नाही हे सांगितलं, असे उपदेश केले मनालाच. ते प्रवृत्ती मार्गाचा विचार करून करून तरी स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिरावण्याचा अभ्यास करेल ना कधीतरी. श्री गुरुला शरण जाईल, हा पुढचा भाग झाला. पण हा ज्याला निवृत्ती मार्ग डायरेक्ट झेपत नाही, त्याच्या मनाला उपदेश करताना त्या ठिकाणी नामदेवला एका ठिकाणी म्हणतात, अरे मना शोक करीसी किती, हे तव वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझिया हाती, हे अवघी अंती जाय जनी. हा उपदेश सर्वांना पडतो. सूक्ष्म बुद्धी नसेल ना एखाद्याला, मगाशी जो काही विषय सांगितला हा सूक्ष्म बुद्धी असेल त्याला, गुरुकृपा प्राप्त निवृत्ती मार्गी असेल त्याला. पण जो या मार्गाचा अजून अधिकारी नाही, सामान्य आहे, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, अजून स्तनपान करता येत नाही त्याला पक्वान्न जेवता येतील का. म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा, तर त्याचा अधिकारी नाही त्या भोजनाचा. मग म्हणून कर्मी जया निष्कर्मता, कुणी जो कर्मात त्या ठिकाणी निष्कर्म्य स्थिती ज्याला प्राप्त नाही, तयाप्रती हे त्याला हा उपदेश नाही पडणार. मग त्यांना प्रवृत्ती मार्गीयांना नाही उपदेश करायचा आहे. प्रवृत्ती मार्गीयांच्या मनाला उपदेश करायचा आहे, निवृत्ती मार्गीयांच्या मनाला उपदेश वेगळा आहे. त्याला उपदेश म्हणजेच मुमुक्षूला उपदेश, त्याच्या मनाला उपदेश म्हणजे साधकाचा उपदेश. आणि मनाला नुसत्या बरोबरच्या मनाला नुसता जनांना उपदेश हा जे प्रवृत्ती मार्गी आहेत ना त्यांना उपदेश. मनामध्ये बी दोन भाग आहेत, प्रवृत्ती मनोराजा एखादी त्यास दोन नारी, प्रवृत्ती आणि निवृत्ती. म्हणून ही जो दोन मार्ग आहेत, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, त्याच्या अनुषंगाने विचार करता साधकांना उपदेश, मुमुक्षूला उपदेश हा जो उपदेश आहे, वेशधाऱ्यांना उपदेश हा जो उपदेश आहे हा निवृत्ती मार्ग आहे. आणि जनतेला उपदेश, मनाला उपदेश हा प्रवृत्ती मार्गाचा उपदेश. म्हणून यांना जरा आयुष्याच्या संबंधाने, देहाच्या नाशिवंत स्वरूप स्थूल देहाचं या संबंधाने थोडासा उपदेश करू. आणि म्हणून त्या ठिकाणी नामदेवराय म्हणतात, अरे मना शोक करशी किती, किती शोक करशील, हे तर वायाची धनसंपत्ती, धनसंपत्तीचा नाश झाला म्हणून शोक करतो. ही नाशिवंतच आहे, ही कधी लक्ष्मी ही कधी स्थिर नाही. स्थिर जर असती तर लोकांचे व्यवहारच चालले नसते.
लक्ष्मी जर स्थिर असती तर व्यवहार चालले असते का? ज्याच्याकडे राहील त्याच्याकडेच राहिली असती, ती बाहेर पडावी लागते. करन्सी सुद्धा तुमच्याकडून माझ्याकडं, माझ्याकडून त्याच्याकडे, त्यांच्याकडून त्याच्याकडं, असे जगाचे व्यवहार चालतात. ती जर स्थिर राहिली असती तर व्यवहार चालले नसते. आणि ते त्या ठिकाणी कशी आहे, ही परिवर्तनीय आहे. आणि जे धन संपत्ती त्या ठिकाणी तुझं नाश पावलेले आहे त्याच्याकरता तू शोक करतो ना, ते व्यर्थ आहे तुझं. अरे मना शोक करेसी किती, हे तव वायाची धन संपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझी हाती, हे अवघी आणती जाय झाली. आपल्या हातामध्ये आयुष्य. प्रत्येकाचा वाढदिवस चालला, 2 वाढदिवस आपण साजरा केले आजपासून इथे. यांना विचारा तुमचा शेवटची तारीख सांगता काय तुम्ही? लोक सोडून तरी असं कोण आहे काय? मला सांगा बरं, मी सांगतो. पण आमचे साधू मात्र 100% सांगतात. साधू सगळ्यांना सांगून घेत जातात. हा अधिकार आहे. आणि तुमच्याबद्दलही साधूंनी अनुभव केलेला आहे. तुम्हालाही लक्ष न सांगता येत. तुम्हाला तुमचं देहाचं मरण ओळखायचं का? सहदेव भाडळी म्हणून ग्रंथ. सहदेव भाडळी ग्रंथामध्ये तुम्हाला बाहेरचं काय काय दिसायचं बंद झालं, म्हणजे मग तुमचा 6 महिनेपर्यंतच्या कालाचा मृत्यू त्याच्यामध्ये द्यायचा सांगितलेला आहे. ग्रह नक्षत्र ताऱ्यांमध्ये सप्तऋषीचं कांड कुठं आहे, शुक्र तारा कुठे आहे, की त्या तिची स्थानं आहे, तो कोणत्या दिशेला काय, ती सामान्य जुन्या लोकांना माहिती. त्याच्यावर ते रात्रीचे उठल्यानंतर टायमिंग ठरवायची, किती वाजले असतील, कशावर, त्या चांदण्यांवर आणि ताऱ्यांवर. सप्तर्षीचा तारा कुठं आलाय, ध्रुव तारा कुठपर्यंत आलाय, मग किती वाजले असतील, पहिले सोडायचे, आता 4 आहे, बरोबर परफेक्ट 4 वाजता ते कुठवर आलं. आता आमचेच सांगतो ना, आम्ही शाळेत असताना घड्याळ वगैरे आहे एवढा विषय नव्हता ना. एवढा घराची सावली ऊन पडल्यानंतर, पावसाळ्यातच कळत, पण उन्हाळ्यात ती घराची सावली कुठपर्यंत आली त्याच्यावर एवढे वाजले, परफेक्ट असायचं घराच्या सावली असं. आणि हे घड्याळाचा तरी शोध कशातून लागलेला आहे? याच पद्धतीने लागलेला आहे. आता आपली पापणी जी काही उघडझाप करते, सामान्यपणे सगळ्यांची अशी पापणी जी उघडझाप करते त्याला निमिष म्हणतात. मग त्या निमिषावरून त्यांनी त्याच्यानंतर पुढे हे तुमचं सेकंद, तास, मिनिट हे सगळं जे ठरवलेले आहे त्याच्यावरून ठरवलेले. घटिका पळे असं नाव होतं. घटिका जाती, पळे जाती, तास वाजे धनाना, आयुष्याची वेळ जातो राम कार्य मनाना, ही नाव होती पहिली त्याला, घटिका पळे वगैरे. आता आपण सेकंद, मिनिट असं. चला, काय विषय चालला होता आपला? तुम्हाला आपल्याला याचा मृत्यूकालाची निर्देश केलेला आहे सहदेव भाडळी ग्रंथात. हा विषय चालला होता. ब्रह्मांडातले जे काही हे ग्रह तारे त्याच्या काही लक्षणं, तुमची सावली दिसायची तुम्हाला बंद होणं, 6 महिन्यापासून संकेत, तुम्ही लक्षच देत नाही. लक्ष देते आणि काही नाही ना, आपल्याला असं वाटतं मी अमरपट्टा घेऊन आलोय, मी मरणारच नाही, हम तो नाही मरेंगे पण मरावंच लागेल. मरून गेले बकदाल भी आणि भ्रुशुंडे सारखे, चौडा चौकड्या लंकापती, तोही भेंड्या कात्रीत गेला. अमरपट्टा असल्याचा जगात सगळ्यात मोठं आश्चर्य, एक एकाची पाहता ती दहने, आपल्या डोळ्यांनी आग्ने डाग दिला. रोज इथे तुम्ही आल्यापासून रोज चाललंय काय, किती 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 इकडून तिकडून कळते, आज तिकडे जायचं, उद्या तिकडे जायचं, तो आमका गेला तमका गेला. आता आल्यापासून आमच्या आकडे एवढं ना, आमच्याकडे कारण काही बी असो. मग सांगा, एक एकाची पाहता ती दहनी, सावध त्या गुन्हे कार्यवाना. होतो का सावध आपण? राहिली नेहमी सावध व्हायची. तो याचा विचार नाही त्याच्या ठिकाणी, विद्वान आहे का मूढ आहे याचा विचार नाही, संपत्तीवान आहे का गरीब आहे याचा विचार नाही. कोणाला वय करून सांगता येतं का? कोणाला वय नाही, हा चांगला कार्य. कितीतरी महात्मे बी गेले आपल्या याच्यातले. अरे म्हणजे काय, तर देवाने तुम्हाला शरीराने आमार करायला पाहिजे का? महात्मा असला तर त्याच्या कार्य चांगलं आहे, त्याचं फळ त्याला मिळेल. पण कदाचित काही कंटाळलेली असतील लोक आम्हाला आहे, पुन्हा महात्म्यांच्या संगती मिळत नाही, काही नाही, जाऊ द्या, काय देवाकडे मागितलं असं त्यांनी आम्हाला मृत्यू द्या म्हणून द्या, काय सांगावं आपल्याला काय माहिती, कोणी मागितला बी असेल. पण इथे कोणीही इथे नाही उरो आले अवतार, हे रते पामर जीव. म्हणून ही लक्षणं सांगितली, सूक्ष्म तुमच्या पिंडाची लक्षणं सांगितली.
माऊली ज्ञानोबरांचा एक अभंग आहे, पुढे याच्यात आहे एका प्रकरणात मी पाहिलं. कानी घालून या बोट नादची पा, कानामध्ये दोन्ही अशा बोट घालायची पा ही तरंगळ, आणि तिथे एक असा हवा असं घुमल्यासारखा आवाज येतो. मंदिरामध्ये हवा घुमल्यानंतर आवाज येतो, अशा प्रकारचा आवाज येतो. आणि तो आवाज जर नाही आला तर 9 दिवसातच तुम्ही सोडती आहे. सामान्य नाही कोणी ह्या 4 आणि 5 आणि घेणाऱ्या ज्योतिषांनी आणि हात पाहणाऱ्या भविष्य सांगणाऱ्यांनी नाही सांगितलेले. माऊली ज्ञानोबा कानी घालून या बोट नादजे पाहावे. आता नंतर पहा, आता नका नादजे पाहावे नदी सता जाणावी 9 दिवस. समजून जायचं 9 दिवसावर तुमचं आयुष्य राहील. 9 दिवस अगोदर तो अनहत नाद त्याला म्हणतात, तो तुमच्या आतमधला बंद होतो. कानातून त्या ठिकाणी जो अनहत नाद येतो, तो अनहत नाद काय होतो, बंद. आणि नंतर डोळ्यांचे हे जे डोळे आहेत, ह्या डोळ्यांमध्ये असे इथे दाबायचं आणि इथे नाकास इथे दोन्ही बोलांच्या मध्ये असे इथे पाहायचं. एक तेजस्वी असं चक्र दिसतं. हे कुठं स्वरूप आहे तुमच्या आत, काय तेज आहे त्याचं पहा. हो हो हो, दोन्ही इथे इथे असं असेल, त्या कडांना असं असं टच करायचं डोळे मिटून, आणि पाहताना मात्र जरा दोन्ही डोळ्यांच्या मध्ये असं पाहायचं. काय तेज आहे ते, कुठंच तेज आहे तुमच्यातलं चैतन्याचं. आणि योगी त्याला त्या ठिकाणी असं बोट न हे करता अशा पद्धतीनं स्थिर करून पाहतात. त्याच्या दृष्टीने हे अभंग आहे. राजकुमारण बदळाचं रविशेषी कळा लोक किंवा ते जेव्हा पाहत असताना श्री गुरुच्या कृपेनं बोधानं चिंतनानं आमची जी काही क्रेतरूप शरीराचा भाव, त्याचं कारण ही इंद्रिय ते तेज आयुष्याची गणना 7 दिवस. डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे नदी कथा जाणावी 7 दिवस. आणि हे जे 2 भुवया असं मिळाले इथे दिसतात, असं पाहायचं बरं. पतीनं जर दृष्टी करून ह्या भुवया पाहायच्या. इथे जर आपल्याला भुवयाच्या भुवया दिसल्या नाही डोळ्यांना, भुवयाची आग्रह न दिसली की जर आपल्याला इथं जर दिसल्या नाही अशा या पद्धतीने भुवया आपल्याला वर पाहिल्यावर आयुष्याची गणना 5 दिवस, 5 दिवसावर मरण आलं. आणि नासागरीचे आग्रह न दिसे नाही, नाकाचा शेंडा जर दिसला नाही आपल्याला म्हणा त्याची तिने रामकृष्ण, त्याच दिवशी तुमचं आयुष्य संपलं असं समजा. म्हणून मेल्यानंतर ही जुनी माणसं म्हणतात, हे नाकाचा शेंडा इकडे ढाळलाय का बघा. हा मेरू आहे तुमचा, शरीरातला मेरू आहे, पिंडातलं मेरू परत म्हणतो ना, तो ढळला ते. ज्ञानदेव म्हणे की योग्यांची लक्षणे, कोणाची लक्षणे ही योग्यांची. अंतकाळी आपण पहावेगी, अंतकाळच्या वेळेला आपण सुद्धा तपासून पाहू शकता. योगाचा अभ्यास हाच. पण प्रकाशाचे अनुभव जे काही माऊली ज्ञानोबरांच्या गाथेमध्ये वारंवार सांगितले. आता आपण प्रकाशाचा अनुभव घेतो म्हणूनच तर आपल्याला आनंद होतो. त्या दिवशी सांगितलं एका वाक्यामध्ये स्वरूप, चैतन्य, प्रकाश आणि आनंद, एका वाक्यामध्ये 4 शब्द सांगितले. तुमच्या ठिकाणी ज्या वेळेला चैतन्य प्रकाशित होतं, आलं का नाही, चैतन्य आणि प्रकाश दोन्ही आलं. तुमच्या ठिकाणी ज्या वेळेला ते चैतन्य प्रकाशित होतं त्यावेळेला ते स्वरूप तुमच्या ठिकाणी प्रगटतं आणि तुम्हाला आनंद होतो. आता तुम्हाला फक्त आनंद रूपाने अनुभवाला आनंद दिलेले आहे. आनंद रूपानेच द्यावा अनुभवाला, हे बाकीच्या प्रकाशाच्या रूपाने याच्या रूपाने काही आवश्यकताच नाही आम्हाला, काही आवश्यकता नाही. कारण आनंद हेच खरं स्वरूप आहे. कशाचं आनंद हे स्वरूप कशाचं आहे, परमात्म्याचं आनंद हेच स्वरूप आहे. म्हणून साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य, असा भाग. तेव्हा ही लक्षणं आपणही तपासून पाहू शकता. असो कशा करता विषय चालला होता आपला, की मनाला उपदेश करत असताना अरे मना शोक करशी किती, हे तव वायाची संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझी आहे, आयुष्य तुझ्या हातामध्ये नाही, या अवघी आणखी जायचं नाही, हे लयाला जाणार. 1 अर्बुद 60 कोटी देखा, किती आयुष्य होतं इकडे लक्ष दे. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा,
700 नवमासो मापा तया हिरण्यकश्यपा. काय झालं? हिरण्यकश्यपाचं आयुष्य सांगितलं. कोटीच्या पुढं, आपण कोटीच्या पुढं काय म्हणतो? दशकोटी म्हणतो ना. आणि मग अब्ज म्हणतो. तर अर्बुद या शब्दाचा अर्थ अब्ज. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,000 109 एवढं आयुष्य हिरण्यकश्यपाचं होतं. काय झालं? पूर्ण आला नाही. म्हणून प्रवृत्ती मार्ग यांना उपदेश करत असताना यांना प्रवृत्ती मार्ग यांना ना मरणाची लय भीती ना, हे साधूंना माहिती. म्हणून ते निवृत्तीचा त्यांना उपदेश पचणार नाही यांना. यांची सूक्ष्म दृष्टी नाही तेवढी. ते मुमुक्षुला पटत म्हणून सूक्ष्म दृष्टीचा उपदेश त्याला करतात, पण स्थूल दृष्टीचा उपदेश प्रवृत्ती मार्ग यांना करतात. यांना मरावं वाटत नाही. पण मग यांचं उदाहरण दिलं. मरणाला घाबरून तरी परमार्थाला तयार होती. 14 चौकड्या अलंकारात, एक चौकडी नाही कृतज्ञता द्वापार कली, अशा 14 चौकड्या आयुष्य. एक चौकडी, अशा 14 चौकड्या आयुष्य कोणाचं होतं? रावणाचं. 14 चौकड्या अलंकारात हा 99 सहस्र राजा दशरथा. राजा दशरथाचं 99,000 वर्ष आयुष्य. तेही गेले स्वर्ग पंथा मागे सर्वथा नुरलीच. 14 कल्प मार्कंडेया पडी. मार्कंडेय ऋषींचं 14 कल्प आयुष्य. तै लोमहर्षाचा एक रोम झडले. रोमहर्षण ऋषी जे आहेत ना, त्याचा एक केस तेव्हा वगळतो. आता पाहते. मग त्याच्या पुढे बकदाल ऋषी आहेत ना, बकदालचे पुरे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा. एवढे सगळे गेले, एवढं मोठं आयुष्य यांचं. पण तरी हे ब्रह्मदेवाच्या पेक्षा कमीच बघ. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये हे बघ 14 इंद्र होतात. हे तर त्याच्यापेक्षा कमी. ब्रह्मदेवाचा एक दिवस, कृतत्रेता द्वापार कली, या 4 युगांची एक चौकडी, अशा 1000 चौकड्या एक दिवस, आणि 1000 चौकड्या तेव्हा एक रात्र, आणि असं 100 वर्षाचं आयुष्य हे ब्रह्मदेवाचं आहे. मग आता हे एवढे सगळे त्या ठिकाणी गेले. तुला पण या ठिकाणी जायचे. मनाला म्हणतात गेले एवढे अरे मना, बकदाल भ्याचे पुरे निमिष, तैवट हंसाचे उपडे पिच्छ, तयासी होता मृत्यू प्रवेशन तो एक श्वास भृशुंडीचा. हे सगळे ऋषी आहेत प्रत्येकात. आता मार्कंडेयाची कथा सांगतो तुम्हाला. 12व्या स्कंदामध्ये, भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये आलेलं आहे की ज्या वेळेला ह्या सगळ्या पृथ्वीचा लय झाला आणि त्यावेळेला त्याचा नाश नाही मार्कंडेयाचा. मग तो एका ठिकाणी त्या पाण्यावरती, त्या ठिकाणी पाण्यावरती तो तरंगत होता, मजेने होता. तर अभिमान झाला, सगळं नाश पावलं, पण हा पठ्य अजून आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने त्याचा अहंकार जिरवण्याकरता एक बालरूप धारण केलं, बालकृष्णाचं. आणि साधं एक वडाचं पान, किती सूक्ष्म रूप धारण केलं. वडाच्या पानावर बसेल असं एक वडाचं पान, आणि त्याच्यावर तिथं बालकृष्ण उजव्या हायाचा पायाचा अंगठा चोखतोय आणि त्याच्याकडे पाहून हसतो. कोणाकडं? मार्कंडेयाने. त्यावेळेला ते स्तोत्र त्या दृष्टीने केले. करार विंदेन पदार विंदम, मुखार विंदे विनिवेशयंतम, वटस्य पत्रस्य पुटे शयानम, बाल मुकुंद मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. असा जो काही सगळे हे तुमचं मार्कंडेय असो, रोमहर्षण असो, बकदाल असो, सगळे गेले. त्याच्यानंतर तो भृशुंडी ऋषी तेही गेले. मरणांतपुरे भृशुंडीचा तै एक दिवस कुर्माचा, नामा विनवी केशवाचा, वेगी विठोबाचा पंथ धरा. अशा ह्या आयुष्याची गणना गोष्ट असल्यामुळं त्या ठिकाणी वेगी विठ्ठलाचा पंथ धरा. आणि इथेही त्या मनाला काय सांगतात माऊली ज्ञानवार, अरे मना तू वांझठा, सदा हिंडसी कर्मठा, वायाशी नसी रे फुकटा, विठ्ठल विनटा होय वेगी. विठ्ठलाच्या चरणाला जाऊन तू त्या ठिकाणी काय कर, तू त्या ठिकाणी काय कर,
हा.